भक्तिरंग कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज या कार्यक्रमामध्ये आपण संत नामदेवांच्या अभंगांचं रसास्वादन करूया। आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया रचला आणि ज्ञानदेवांचे समकालीन संत जे नामदेव त्यांनी भागवत धर्माचं जे देऊळ आहे त्या देवळाचा आवार प्रशस्त केला आणि सबंध भारतभर फिरून अगदी उत्तरेमध्ये गेले, पंजाबामध्ये गेले, राजस्थानमध्ये गेले, माळव्यामध्ये गेले आणि सर्वत्र जाऊन त्या भाषेमध्ये भक्ती संप्रदायाची जी पताका आहे ती जणू काही फडकवत ठेवली आणि महाराष्ट्रामध्ये जे भक्तीचं अद्वैत तत्वज्ञान या संतांनी अनुभवाच्या पातळीवरती लुटलं त्याचा आनंद त्यांनी साऱ्या भारताला मनमुराद लुटण्याकरता मोकळा करून दिला। आपल्याला माहितीही असेल कदाचित की गुरुग्रंथ साहेबा हा शिखांच्या ग्रंथामध्ये त्यांचा मोठा पवित्र धर्मग्रंथ आहे तो, त्यामध्ये नामदेवांचे 61 अभंग हे ग्रथित झालेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत आणि त्याला भक्त नामदेव की गुरुबानी मुखबानी असं म्हटलेलं आहे। त्याही लोकांनी नामदेवांना गुरु म्हणून स्वीकारलेलं आहे। नामदेवांचा जो भक्तिभाव आहे त्या भावाची गोडी काही अवीट आहे। नामदेवांचं विठ्ठलावरचं प्रेम काही वेगळं आहे आणि भगवंताशी केलेला त्यांचा जो लढिवाळ आहे तो खरोखरीच त्यांच्या अभंगामधून अनुभवण्यासारखा आहे। प्रत्येकांच्या ज्ञानदेवांच्या पासून तुकारामांच्या पासून आणि इतर महाराष्ट्रातल्या संतांच्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या अभंगामध्ये असणारा जो भाव आहे त्यापेक्षा नामदेवांच्या अभंगामधला भाव थोडा भिन्न आहे, त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे आणि ते एखाद्या लहान मुलाने आपल्या आईशी झोंबावं, भांडावं, रुसावं, हट्ट करावा अशा स्वरूपाचं आहे आणि पुन्हा पुन्हा भगवंतावरचं जे प्रेम प्रकट केलं आहे तो नामदेवांचा एक लढिवाळ आहे। इथे सुद्धा ते या अभंगामध्ये जो अभंग आपण निवडला आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा भाव प्रकट करताना ते असं म्हणतात की म्हणाले, तू माझी माता आहेस, मी तुझा तान्हुला आहे, तुझी मी सारखी वाट पाहतो आहे। खरं म्हणजे असं म्हटलं जातं की बालकाची भूक मातेला लागते, पण म्हणाले मी तर इथे तृषार्त आहे, तहानलेला आहे, मी इथे भुकेलेला आहे, माझी भूक तुला कळत नाही, माझी तहान तुला कळत नाही, माझा भाव तुला कळत नाही। अगं म्हणाले, पक्षिणी आपल्या घरट्यामध्ये पिलाला ठेवून जाते तरीसुद्धा त्याची भूक जाणून ती त्याच्याकरता चारा घेऊन येते। म्हणाले, हरिण आहे त्याचं पाडस आहे, एवढं भित्र हरिणसुद्धा आपल्या पाडसाची पुन्हा पुन्हा आठवण करतं। म्हणाले, गायसुद्धा वासराला चाटते, हंबरते, ते आल्यानंतर आनंद व्यक्त करते, तू तर माझी माता आहेस, मी तर तुझं बालक आहे, असं असून सुद्धा तुला माझं स्मरण कसं होत नाही, तुला माझ्याकरता यावंसं कसं वाटत नाही। खरं म्हणजे नामदेव महाराजांचा हा लढिवाळ आहे। नामदेवांच्या कीर्तनामध्ये साक्षात विठ्ठल मागे उभा राहून टाळ वाजवून साथ करतात, विठ्ठल साथ करतात तेव्हा नामदेवांना आनंद होतो, तेव्हा कीर्तन रंगतं। हा तर खरा भाव आहे। भगवंत नामदेवांच्या मध्ये रंगलेले आहेत, नामदेव भगवंतांच्या मध्ये रंगलेले आहेत। असं असून सुद्धा इथे नामदेवांनी आपलं जीवीचं आर्त भगवंताच्या पुढे प्रकट केलंय। हा अभंग आपण पाहूया की माझे डोळे आता शिणलेत भगवंता तुझी वाट पाहता पाहता, त्याचा रस आपणही चाखा। डोळुले
नामदेव महाराज या अभंगामध्ये म्हणतात की तुझी वाट पाहून पाहून माझे डोळे शिणले देवा. हा एक भाव इथे प्रकट झाला आहे. तर आता आपण ज्या अभंगाकडे वळणार आहोत त्या अभंगामध्ये वेगळाच भाव प्रकट केला आहे. नामदेव महाराजांनी देवाला मोठ्या युक्तिवादाने अडकवून ठेवलं आहे आणि देवालाच ते म्हणतात की देवा तूच आता विचार कर, की तू नीट विचार करून बघितलंस तर तुझ्या लक्षात येईल की तुला मोठेपण दिलं कोणी, तू मोठा झालास कुणामुळे. आमच्यासारखे पतित आहेत म्हणून, आमच्यासारखे अमंगळ आहेत म्हणून तुझ्या मोठेपणाला काही विशेषता प्राप्त झाली आहे म्हणाले. तुझ्या पावित्र्याला मंगलानाम मंगलम यो पवित्राणामच पवित्रम यो असं जे तुझं स्वरूप आहे ते म्हणाले लोकांनी स्वीकारलं कसं, तुला पवित्र कसं म्हटलं, तुला मंगल कसं म्हटलं. कारण मी अमंगल आहे म्हणून, मी पतित आहे म्हणून तू पवित्र आहेस म्हणाले. म्हणाले असं आहे की त्या वैद्याचं कौतुक तेव्हाच आहे की जेव्हा रोगी हजर आहे. म्हणाले कुणी आजारीच पडत नाही तर म्हणाले काही त्या वैद्याचं कौतुक आहे. म्हणाले त्याचं मुळीच कौतुक नाही. म्हणाले अहो ज्याला कल्पनेची बाधाच होत नाही, ज्याच्या डोक्यावरती भूत स्वारच होत नाही, त्याला म्हणाले तो पंचाक्षरीन मांत्रिक पाहिजे कशा करता. तसं आहे म्हणाले भगवंता, तुला आम्ही हा जो मोठेपणा दिला आहे ना आणि तुला जे ह्या जगामध्ये महात्म्य प्राप्त झालं आहे ना ते आमच्यासारख्या पतितांच्यामुळे प्राप्त झालं आहे म्हणाले. पण म्हणाले तू विचारच करत नाहीस की तुला हे सगळं महात्म्य प्राप्त झालं आहे ते आमच्यामुळे प्राप्त झालं आहे म्हणून. आणि त्यामुळे म्हणाले तू तुझं मोठेपण तुझ्या ठिकाणी जपत बसला आहेस. पण विचार कर, चांगला नीट विचार कर, माझ्यासारखा अमंगळ पतित जो आहे तोच तुला मोठा करतो. आणि हा युक्तिवाद भगवंतांच्या पुढे मांडून ते म्हणतात आता जर मी असा आहे आणि तू जर मोठा आहेस तर तुला मला स्वीकारलंच पाहिजे, तुला मला आपलं म्हटलंच पाहिजे आणि माझ्यासारख्या पतिताला तुला पावनच केलं पाहिजे. आणि तुझं हे जे पतित पावन नाम आहे आणि हे जे तुझं ब्रीद आहे ना ते तुला राखलंच पाहिजे. आणि तेवढ्याकरताच म्हणून म्हणाले मी तुला सांगतो की हे नाव ऐकून तुझ्या दाराशी आलो आहेस, मला बिनमुख परत पाठवू नकोस, माझ्या ठिकाणी तू अपयश घेऊ नकोस आणि कसाही मी असलो तरीही मला तू सांभाळून घे. आता पुढच्या अभंगामध्ये आणखीन एक वेगळा भाव प्रकट करतात, तो आपण आता ऐका. देवा तुझं आम्ही दिधले थोरपण, देवा तुझं आम्ही दिधले थोरपण, पाहे हे वचन शोधुनिया, पाहे हे वचन शोधुनिया. देवा तुझं आम्ही दिधले थोरपण, देवा तुझं आम्ही दिधले थोरपण, पाहे हे वचन शोधुनिया, पाहे हे वचन शोधुनिया. नसता पतित कोण पुसे तू ते, नसता पतित कोण पुसे तू ते, सांधीस पडते नाम तुझे, सांधीस पडते नाम तुझे. नसता पतित कोण पुसे तू ते, नसता पतित कोण पुसे तू ते, सांधीस पडते नाम तुझे, सांधीस पडते नाम तुझे. पतित अमंगळ झाले तुझ सहाय, पतित अमंगळ झाले तुझ सहाय. खरे खोटे पाहे विचारोनी, खरे खोटे पाहे विचारोनी. पतित अमंगळ झाले तुझ साय, पतित अमंगळ झाले तुझ साय. खरे खोटे पाहे विचारोनी, खरे खोटे पाहे विचारोनी.
व्याधी पीडा जनासी नसती, रोग व्याधी पीडा जनासी नसती, तरी कोण पुसती वैद्यालाही, कल्पनेची बाधा झडपे संसारी, कल्पनेची बाधा झडपे संसारी, म्हणून पंचाक्षरी श्रेष्ठ जगी, कल्पनेची बाधा झडपे संसारी, कल्पनेची बाधा झडपे संसारी, म्हणून पंचाक्षरी श्रेष्ठ जगी, म्हणून पंचाक्षरी श्रेष्ठ जगी. नामा म्हणे विठो दैव आले घरा, नामा म्हणे विठो दैव आले घरा, नको लावू दारा आम्हालागी, नको लावू दारा आम्हालागी. नामा म्हणे विठो दैव आले घरा, नामा म्हणे विठो दैव आले घरा, नको लावू दारा आम्हालागी, नको लावू दारा आम्हालागी. देवा तुझं आम्ही विधले थोरपण, देवा तुझं आम्ही विधले थोरपण, पाहे हे वचन शोधूनिया, पाहे हे वचन शोधूनिया, पाहे हे वचन शोधूनिया, पाहे हे वचन शोधूनिया. परिसाचे नि संगे लोह होय सुवर्ण, असा हा अभंग आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी संत संगतीचा महिमा वर्णन केलेला आहे. आपल्याकडे नारदांनीही भक्तिसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की संत संघ अमोघ हा दुर्लभ हा. संतांचा संघ जो आहे, त्यांचा जो सहवास आहे, तो सहवास अमोघ आहे, की संतांचा सहवास झाला आणि त्याचा लाभ मिळाला नाही असं होतच नाही. पण अडचण एकच आहे की संतांच्या सहवासामध्ये जन्मभर राहून सुद्धा तो दुर्लभ राहतो. कारण संतांचं संतपण जर समजलंच नाही आणि जर नुसतेच राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून नामदेव महाराज असं म्हणतात की परिसाच्या सहवासामध्ये लोखंड आलं, लोह आलं आणि क्षणात सुवर्ण झालं. दुसरा दृष्टांत देतात, ते असं म्हणतात की लहानसं कीटक आहे, अळी आहे, आणि त्या अळीला जर सारखं वाटत राहिलं की मला भुंगा व्हायचं आहे, ही छोटीशी अळी म्हणून मला राहायचं नाही आहे, मला त्याचं मोठ्या भुंग्यामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे, तो त्याच्या भावानी, त्याच्या विचारांनी तो त्या अळीचा भुंगा होतो. ते म्हणाले सामान्य वनस्पती आहे, म्हणाले झाडं वृक्ष पुष्कळ दिसतात, पण म्हणाले एका वृक्षाने ठरवलं की मला सामान्य वृक्ष म्हणून राहायचंच नाही, तर त्या वृक्षाचं म्हणाले चंदन झालं आणि त्याच्या ठिकाणी सुंदर असा सुगंध प्राप्त झाला. हा एक भाव त्यांनी सांगितला. दुसरा भाव ते सांगतात, ते असं म्हणतात की अग्नीला जे जाऊन मिळतं ते अग्निरूपच होतं. म्हणाले संतांचा सहवास मिळाला आणि एकदा परमात्म्याची प्राप्ती झाली की तो परमात्म स्वरूपच होतो, पुन्हा फिरून तो संसारामध्ये येत नाही. त्याच्या पुढे आणखीन एक उत्कट दृष्टांत देतात. ते म्हणतात कसा परमात्म स्वरूप होतो आणि कशी भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट होते, तर जशी गंगा सागराला जाऊन मिळते. गंगा म्हणाले सागराला मिळते, मिळतच राहते, पुन्हा पुन्हा मिळते, उसळून उसळून ती त्या सागराला भेटते, एकदा भेटून थांबत नाही. तसा म्हणाले हा भक्तीचा पडिभारू, हे भक्तीचं प्रेम, या भक्तीच्या लाटा म्हणाले उसळतच राहतात, पुन्हा पुन्हा निर्माण होतात आणि त्या संतांच्या संगतीने तो पूर्ण परमात्मा होतो आणि भक्तिरसात रंगून जातो. आपल्यालाही हा अभंग आवडेल, हा रस आपल्यालाही आनंद देईल. परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण, परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण, कैसा भेटे नारायण संत संगे, कैसा भेटे नारायण संत संगे, परिसाचे निसंगे लोह होय
परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण. कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण. कीटकी ध्याता भृंगी झाला तोची वर्ण. तैसा भेटे नारायण संत संगे. तैसा भेटे नारायण संत संगे. वनस्पती परिमळू चंदन झाला जाणा. वनस्पती परिमळू चंदन झाला जाणा. तैसा भेटे नारायण संत संगे. तैसा भेटे नारायण संत संगे. परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण. परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण. अग्नि समिळे ते नये परतून. तैसा भेटे नारायण संत संगे. सरिता ओघ जाय सिंधुसी मिळून. तैसा भेटे नारायण संत संगे. नामा म्हणे केशवा मज देई संत संग. नामा म्हणे केशवा मज देई संत संग. आणिक काही तुझ न मागे बापा. आणिक काही तुझ न मागे बापा. तैसा भेटे नारायण संत संगे. तैसा भेटे नारायण संत संगे. परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण. परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण. परिसाचे